सर सर काय झालं सर? नाही नाही, फोन व्हायब्रेटरवर आहे ना. कधी कधी फोन येतात ना तर असेच झटके लागतात. हा तर तू नंतर या, आपण नंतर बोलू. हा ओके सर. अरे देवा, काय उत्तर देऊ? या पोपटलालचा फोन आलाय, नक्कीच लग्नासाठी असणार. फोन नाही उचलला तरी तो इथे येईल, फोन कट केला तरी पण इथे येईल. आणि पण लग्नासाठी मी पण प्रयत्न करतोच आहे ना. काय करू? चल त्याला आता समजावतो. हा, अरे कसा आहेस पोपटलाल? अरे काय कसा आहेस? मी कसा असेल? अरे यार पोपटलाल, तू तर एकदम गायबच झालायस. मी गायब झालोय? अरे चोर तो चोरवर शिरजोर. नाही नाही नाही, तू बरोबर आहे. तू कुठे गायब झालायस ना? अरे असेच भाऊ, मी इथेच आहे ना गोकुळधाम सोसायटी मध्ये. तुम्हीच गायब झालेला आहात. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी अजून पण 100% टॉप टू बॉटम रजिस्टर सर्टिफाईड अविवाहित आहे. अरे भाऊ पोपटलाल, तुझ्या अविवाहितपणावर कोण डाऊट घेऊ शकतो? जर पोपटलाल तू लग्न केलं तर मला कळणारच ना. मला आमंत्रण दिल्याशिवाय थोडीच तू लग्न करणार आहेस. अरे पण मी तुम्हाला आमंत्रण देऊ असं थोडीच तुम्ही काम करता आहात कुठलं. काय उत्तर देऊ मी? फसलो. हो हो पोपटलाल, मी तुम्हाला एक जबाबदारी दिली होती. हो, पण अजूनपर्यंत तुम्ही ती पूर्ण नाही केलेली आहात. हो हो एकदम बरोबर आहे. तू जबाबदारी दिली होती आणि त्याला मीच जबाबदार आहे. हे बघ, मी तुझ्यासाठी मुलगी शोधतोय आणि प्रयत्न करतोय मी. अरे काय प्रयत्न करताय आणि किती प्रयत्न करणार आहात? अरे प्रयत्न केले तर देव पण सापडतो. तुम्हाला माझ्यासाठी एक सुशील कन्याही मिळत नाहीये? अरे बघ पोपटलाल, मी समजू शकतो. अरे यार तू जरा शांती ठेव ना. तुझी कुंडली आहे ना, मी देश विदेशात सगळ्या ज्योतिषांना पाठवलेली आहे. बोरिवलीमध्ये जितू भाऊ, जुहू मध्ये पारुल बहन, पालनपूर मध्ये शैलेश भाऊ, सीतपूर मध्ये रमेश भाऊ, भावनगर मध्ये तारक भाई, जोधपूर मध्ये सुरेश भाऊ श्रीमाली, सगळ्यांना पाठवली आहे मी. आता कुंभमेळ्यामध्ये गेलो होतो मी, तिकडे सगळ्या साधू संतांना मी सांगितलंय, अरे भाऊ तुम्ही पण देवाला प्रार्थना करा आणि पोपटलालचं लग्न करा, नाहीतर काहीतरी चमत्कार करा. तुम्हाला पटणार नाही, मी खूप मेहनत करतो. पोपटलाल, तुला माहितीये तू कोण आहेस? तू एक नंबर पत्रकार आहेस, गोल्डन क्रो अवॉर्ड पत्रकार आहेस. तुझ्यासाठी मी अशी तशी नाही ना मुलगी शोधू शकत. अरे चांगली कन्या जरा मी शोधतोय. तुझे ग्रह थोडे भारी आहेत, थोडे शनी राहू मंगल 5 ग्रह असे आहेत ना, अशी दृष्टी ठेवून बसले आहेत की संधी येते आणि अडकते. पोपटलाल विश्वास ठेव, तुला सुंदर सुशील संस्कारी मुलगी जशी भेटेल, तुझ्या योग्यतेची भेटली की मी तुला लगेच फोन करेन आणि तुझं लग्न करून देईन. विश्वास ठेव. विश्वास तर आहे तुमच्यावर, पूर्ण विश्वास आहे, म्हणून तर तुम्हाला मी फोन केलाय. तुम्ही प्लीज लवकर काहीतरी करा. नक्की करतो आणि लवकर करतो. मी तुझ्या लग्नाच्याच मागे लागलोय. थँक्यू. देवाच्या दारी न्याय आहे, अन्याय नाही आहे. हो ते, आणि सॉरी मी तुम्हाला फोन करून डिस्टर्ब केलं ते, पण प्लीज जरा माझ्या शोधण्याचं जरा लक्षात ठेवा तुम्ही. अरे पोपटलाल, तू निश्चिंत राहा. तू कधी मला डिस्टर्ब करतोस का? अरे तू 24 तासामध्ये कधी पण मला फोन करू शकतोस. तुझा फोन येतो तेव्हा जरा झटके लागतात, म्हणजे जरा चांगलं वाटतं. म्हणजे पोपटलाल, तुझ्या लग्नाची काळजी मला पण आहे ना. आणि असाच हसत राहा, मस्त राहा आणि खुश राहा. ओके, थँक्यू. यू आर ऑलवेज वेलकम. इट इज माय प्लेजर. ठीक आहे, तुझं लग्न नक्की होणार. थँक्यू. हॅव अ नाईस डे पोपटलाल. असित भाऊ जेव्हा जमवायचे तेव्हा जमवतील. चला, सगळ्या मॅरेज ब्युरो मध्ये एक फोन करून घेतो आणि माहिती करून घेतो. या पोपटलालच्या लग्नाच्या वायरी मला जोडाव्या लागणार आहेत, नाहीतर आयुष्यभर मला पोपटलालचे झटके लागत राहणार. हे देवा, लग्न लाव रे त्याचं. शादीशुदा मॅरेज ब्युरो. काय मस्त नाव आहे याचं. हॅलो, शादीशुदा मॅरेज ब्युरो. हाँ जी बोला. मी गोल्डन क्रो अवॉर्ड विनर पत्रकार पोपटलाल बोलतोय. माझा मेंबरशिप नंबर आहे VO35. अरे हाँ पोपटलाल जी, हाउ आर यू? अरे तुम्ही तर आम्हाला विसरलातच. कुठे मॅडम, मी तुम्हाला कुठे विसरलोय? टाइम टू टाइम तुमची फीस भरत आलोय मी. विसरलं तर तुम्ही मला. खूप वेळापासून तुमच्या इथून काही फोनच नाही आलाय. अरे पोपटलाल सर, आम्ही तुम्हाला कसं विसरू शकतो? तुम्ही तर आमचे सर्वात जुने मेंबर आहात. अरे मग ही गर्व करण्यासारखी थोडीच गोष्ट आहे. अरे मी तुमच्या मॅरेज ब्युरोचा सर्वात जुना मेंबर आहे आणि मी अजून अविवाहित आहे.
ही गोष्ट मार्केटमध्ये जर समजली तर तुमची काय रेप्युटेशन राहील मला सांगा. चला चला लवकर काहीतरी हालचाल करा. पोपटलाल सर, बस थोडे दिवस आणखी थांबा, आम्ही तुमचं लग्न नक्की करून देऊ. अरे थँक्यू. पण आता तुम्ही जास्त वेळ नका घालू. हा पोपटलाल सर, तुम्ही निश्चिंत राहा, ठीक आहे? हो थँक्यू. एक मॅरेज ब्युरो कामासाठी नाही आलाय, पण काय करू, लग्नासाठी पण मदत हीच लोक तर करणार आहेत. पुढचा मॅरेज ब्युरो सदा सुहागन मॅरेज ब्युरो. हॅलो सदा सुहागन मॅरेज ब्युरो. हा बोला पोपटलालजी. तुम्ही माझा आवाज कसा काय ओळखला? सर, तुमचा आवाज तर पूर्ण ऑफिस ओळखतो. अरे मग पूर्ण ऑफिस स्टाफ ओळखतो तर मग तुम्ही माझ्यासाठी काही करत का नाही? बघा, आम्ही दरवर्षी तुमची वेळच्या वेळी फीस भरतो की नाही, मग तुमच्याकडून मला काही फोनच येत नाहीये. काय करू पोपटलालजी, तुम्ही इतके जास्त योग्य आहात की तुमच्या योग्य कोणी मुलगीच मिळत नाही. ओ अच्छा. तर मग असं आहे तर मी माझी योग्यता पण कमी करू शकतो. तुम्ही फक्त माझ्यासाठी स्थळ बघा. हा, आमचा प्रयत्न चालू आहे पोपटलालजी. प्रयत्न तर सगळेच करतात. आता मला परिणाम पण बघायचा आहे. बघा, पुढच्या महिन्यापर्यंत जर माझ्यासाठी स्थळ नाही शोधलात ना तर मला नाईलाजाने माझी मेंबरशिप ही कॅन्सल करावी लागणार आणि माझ्या पेपरमध्ये आर्टिकल पण लिहिणार मी की हा मॅरेज ब्युरो काही कामाचा नाहीये. ठेवतो मी. प्रयत्न करतोय. काय करू? हा, त्या पतंगवाली गौरी आंटीला फोन करतो मी. त्या खूप माझी काळजी करतात. त्यांचा नंबर. हा पोपटलालजी, कसे आहात तुम्ही? अरे हालात खूप बेकार आहे गौरी आंटी. पुन्हा एकदा हवेत जरा पतंग उडवा, कुणाच्या ना कुणाच्या हाती लागेल आणि तुम्हाला बायको मिळेल. अरे आता मस्करी नका करू आणि बघा तुम्ही हसू पण नका. लवकरात लवकर माझ्यासाठी स्थळ बघा. मी तर तुमच्यासाठी परफेक्ट मुलगी शोधली होती. हाय, तर कुठे आहे ती? भेटवा ना मला. पण एक प्रॉब्लेम झालाय पोपटलालजी. काय? जसं प्रियंका चोपडाने एका विदेशी मुलाशी लग्न केलंय तसंच या मुलीलाही एका विदेशी मुलाशीच लग्न करायचं होतं. अरे मग तिला समजावा, आपल्या देशातली अविवाहित मुलं विदेशी मुलांपेक्षा काही कमी नाहीयेत. माहितीये पोपटलालजी, पण या मुलीला कोण समजवणार? माझा शोध अजूनही चालू आहे. आयुष्यभरासाठी तुमच्या पतंगाचा डोर पकडणारी कुणीतरी मिळेलच. बघा प्लीज काहीतरी करा. बघा, माझी इच्छा आहे पुढच्या संक्रांतीला मिस्टर आणि मिसेस पोपटलालने सोबत पतंग उडवावी. हो पोपटलालजी, माझं वचन आहे असंच होईल. थँक्यू. अरे कोण आहे रे? अरे मी आहे आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम. अरे ये ना बाबा, ये. काय तू एवढी कशाला बेल वाजवतोय रे? अरे कमाल आहे, एकदा बेल वाजवून जर दरवाजा नाही उघडला तर बाहेर उभा असणारा माणूस सारखी बेल वाजवणार ना. अरे बाबा, जो माणूस आतमध्ये राहतो तो बिझी असू शकतो ना कामात, यायला थोडासा वेळ होऊ शकतो. आणि तुला माहितीये सारखी बेल वाजवल्याने मानसिक संताप होतो आणि लाईटीचं बिल वाढतं. अरे हो ठीक आहे बाबा, ठीक आहे. सॉरी पोपटलाल, ठीक आहे. पुढच्या वेळेपासून बेल नाही वाजवणार, हळूच नॉक करेल. पण तू इतका चिडचिडा काय? अरे हे बघ, चिडचिडा होऊ नको तर आणखीन काय करू? शुभविवाह मॅरेज ब्युरो, सदा सोगन मॅरेज. अरे ही तर सगळी मॅरेज ब्युरोची लिस्ट आहे. आणि याच्या पुढे हे क्रॉस का केलंय? मेंबरशिप एक्सपायर झाली का? अरे काही एक्सपायर नाही झालाय बाबा. सगळ्या मेंबरशिप आहेत तशाच आहेत. दरवर्षी वेळेवर फीस भरतो, पण आजपर्यंत एक पण मॅरेज ब्युरो कामाला नाही आलाय. का मॅरेज ब्युरो मधून फोनही येतात ना, दरवर्षी येतात रिन्युअलच्या वेळी की पोपटलालजी तुमची मेंबरशिप एक्सपायर होणार आहे, जरा फी भरता का तुम्ही? पण स्थळांसाठी काही फोन नाहीत कधी. काही हरकत नाही पोपटलाल, तू इतक्या सगळ्या बिया पेरून ठेवलायस ना, तर कोणाला माहिती उद्या कोणती बी उगवेल. तुला दाखवलं ना मी, बिया पण पुरल्यात, खत पण टाकलंय, स्वतःला पिळून पाणी पण टाकलंय, पण आजपर्यंत कोणतीच बी नाही उगवली. मन छोटं नको करू पोपटलाल, सगळं छानच होणार. सध्या हे विसर आता. हे बघ, माधवीने तुझ्यासाठी मस्तपैकी थालीपीठ पाठवले. बस बसून खा. हे बघ, खरंच माझ्या बहिणींशिवाय या दुनियेत कोणाला माझी काळजी नाहीये रे. नाही असं काही नाही पोपटलाल. आणि भविष्य कोणी बघितलंय बाबा. होऊ शकतं की आता तुझ्या फोनची रिंग वाजेल आणि कुठल्या तरी मॅरेज ब्युरो मधून फोन येईल. ए सत्य बघ, अरे मॅरेज ब्युरो मधून फोन असेल, उचल आणि स्पीकरवर ठेव. हॅलो पोपटलाल जी. हाँ बोलतोय मी. चलो शादी कर ले.
काय? चलो शादी कर ले. अरे पोपटलाल. हो चला करून टाकूया मग. माझी काहीच हरकत नाहीये. कुठे भेटायचंय, कधी करायचं लग्न. एक्सक्यूज मी पोपटलाल जी, मी चलो शादी कर ले मॅरेज ब्युरो मधून बोलते. बोला 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 तुम्ही. तुमच्यासाठी एक खूपच चांगली बातमी आहे. काय? मन घट्ट करू नाही का? अरे मी तर कधीपासूनच मन घट्ट करून बसलोय. तुम्ही फक्त सांगा. सांगू? बोला ना, बोला तुम्ही, लगेच सांगा. सस्पेन्स मध्ये इंटरेस्ट नाहीये. तुम्हाला भेटायला दोन मुलींनी इंटरेस्ट दाखवलाय. क्या बात आहे पोपटलाल. दोन मुलींनी. अरे सांगा ना कधी. तुमच्या तोंडात तूप साखर आणि जगात जितक्या मिठाई आहेत तेवढ्या सगळ्या.